एकेकाळी दाट जंगलाच्या शांत सावलीत आचार्य चाणक्य आपल्या शिष्य चंद्रगुप्ताला जीवनातील गूढ आणि कठोर सत्य शिकवत होते. चाणक्य म्हणाले, हे चंद्रगुप्त, आयुष्यात 3 गोष्टी कधीही विसरू नकोस. पहिली, मूर्ख व्यक्तीशी वाद घालू नकोस. दुसरी, नीच स्वभावाच्या व्यक्तीला सल्ला देऊ नकोस. आणि तिसरी, जे लोक समजून घेण्याच्या पलीकडे आहेत त्यांना जिंकण्याचा प्रयत्न करू नकोस. चंद्रगुप्त शांतपणे ऐकत होता. आचार्य पुढे म्हणाले, लक्षात ठेव, आयुष्यात तू प्रत्येकाला समजावू शकत नाहीस आणि प्रत्येकजण तुला समजू शकणारही नाही. म्हणूनच बुद्धिमान माणूस प्रत्येक गोष्टीत उडी घेत नाही. तो आपली ऊर्जा जपतो, आपले मन जपतो आणि आपला वेळ फक्त त्याच ठिकाणी खर्च करतो जिथे त्याला त्याचा खरा उपयोग दिसतो. आजच्या काळातही हीच नीती तितकीच खरी आहे. आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात. काही आपल्याला पुढे नेतात, काही अडवतात, काही प्रेरणा देतात, तर काही विनाकारण मन विचलित करतात. पण जो माणूस प्रत्येक बोलण्याला उत्तर देतो, प्रत्येक टीकेला मनावर घेतो, प्रत्येक नातं वाचवायचा प्रयत्न करतो, प्रत्येक गैरसमज स्पष्ट करायला धावतो, तो शेवटी स्वतःलाच हरवून बसतो. म्हणून आज आपण अशा काही गहन चाणक्य नीती समजून घेणार आहोत, ज्या तुम्हाला शिकवतील काय दुर्लक्ष करायचं, कुठे शांत राहायचं, कोणापासून अंतर ठेवायचं आणि कोणत्या गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवायच्या. हा विषय फक्त मोटिवेशनचा नाही, हा विषय आहे मानसिक शक्तीचा, स्वाभिमानाचा, गोपनीयतेचा आणि आत्मसंयमाचा. म्हणून ही संपूर्ण गोष्ट लक्षपूर्वक ऐका. कारण कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या शिकवणीची गरज नसते, फक्त काही गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची सवयच पुरेशी ठरते.